खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कांदा आणि दूध प्रश्नी शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीकरता खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि लंकेंनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम ठोकलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर जेवणाच्या पंक्तीत बसून त्यांनी कार्यकर्त्यांसह जेवण घेतलं। दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा लंकेंनी दिलाय। ही भूमिका महत्त्वाची की आमच्या शेतकऱ्यांना मालाला हमीभाव मिळाला पाहिजे। विशेष प्रामुख्याने जे पिकं आपण शेतकरी घेतात ते म्हणजे कांदा, सोयाबीन असो, कपाशी असो आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो दूधधंदा। दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर दूध भाव मिळाला पाहिजे। सरकार कधी कधी सांगतं का अनुदान आम्ही 5 रुपये अनुदान दिलं आणि ते प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांची इतकी पिळवणूक होती, कागदपत्र गोळा करा हे करा, मग 5% लोकांना अनुदान मिळतं आणि त्यात सुद्धा रस्सीकेस लागती। चेक वाटप आमच्या हाताने करा, आम्हाला भीक कशाला द्या, आम्हाला आमच्या शेतकऱ्याला हमी भाव द्या ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।